संसार कधीच संपत नाही, मग परमार्थ कधी करणार? संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारित विस्तृत कीर्तन. जय जय रामकृष्ण हरी. भाविक भक्त हो, आजचा विषय प्रत्येक घरातील प्रत्येक माणसासाठी आहे. कारण हा विषय केवळ संतांचा नाही, तो आपल्या जीवनाचा आहे. आपण सर्वजण एका अशा धावपळीत जगत आहोत जिचा शेवटच नाही. प्रत्येकाला वाटते आधी संसार व्यवस्थित करू, मग देवाची भक्ती करू. पण प्रश्न असा आहे की संसार कधी व्यवस्थित झाला आहे का? आज छोट घर आहे तर मोठं घर हवं, मोठं घर झालं तर बंगला हवा, बंगला झाला तर फार्म हाऊस हवं, एक गाडी झाली तर दुसरी महागडी गाडी हवी, नोकरी मिळाली तर प्रमोशन हवं, प्रमोशन मिळालं तर अजून मोठं पद हवं. अशा प्रकारे इच्छा संपत नाही, त्या वाढतच जातात. संत तुकाराम महाराज म्हणून गेले आहेत की संसार हा भवसागर आहे. तो पार करण्यासाठी नाव हवी, आणि ती नाव म्हणजे भगवंताचं नाव. संसार हा शत्रू नाही, पण आसक्ती धोकादायक आहे. संतांनी कधीही संसार सोडा असं सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं संसार करा, पण संसारात बुडू नका. कमळाचं फूल पाण्यात असतं, पण पाणी त्याच्या पानाला चिकटत नाही. त्याचप्रमाणे आपण संसारात राहायचं, पण मन भगवंताच्या चरणी ठेवायचं. आज अनेक लोक म्हणतात वेळच मिळत नाही, पण मोबाईलवर तासनतास वेळ जातो, सोशल मीडियावर वेळ जातो, टीव्हीवर वेळ जातो, गप्पांमध्ये वेळ जातो, पण देवाचं नाम घ्यायला 2 मिनिटही मिळत नाही. हा विचार बदलला पाहिजे. रावणाची कथा संपत्ती असूनही समाधान नव्हतं. रामायणातील रावण हा साधा राजा नव्हता. 4ही वेदांचा ज्ञाता, शिवभक्त, महापराक्रमी, सोन्याच्या लंकेचा सम्राट. पण त्याच्या मनात समाधान नव्हतं. त्याला अजून विजय हवा होता, अजून सत्ता हवी होती, अजून वैभव हवं होतं. त्याने स्वर्गावर आक्रमण केलं, देवांनाही त्रास दिला, समुद्राचं पाणी गोड करण्याचे संकल्प केले, मृत्यूवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. इतकं सर्व असूनही त्याला शांती मिळाली नाही. यातून संत सांगतात, समाधान नसलेला माणूस कितीही श्रीमंत असला तरी तो आतून गरीब असतो. आज लाखो रुपये असलेले लोकही झोपेच्या गोळ्या घेतात, कारण पैसा सुख देतो, पण मनःशांती देत नाही. संसारात सर्वात मोठं दुःख कोणतं? संत म्हणतात, सर्वात मोठं दुःख म्हणजे देव विसरणं. पैसा गेला तर परत मिळू शकतो, व्यवसाय गेला तर पुन्हा उभा राहू शकतो, पण आयुष्याचं गेलेलं एक क्षणही परत येत नाही. म्हणून प्रत्येक दिवसात थोडा वेळ भगवंतासाठी राखून ठेवा. उपदेश कोणाचा ऐकावा? आज इंटरनेटवर हजारो लोक ज्ञान देतात, पण संत सांगतात, ज्याच्या जीवनात आचरण आहे त्याचं वचन स्वीकारा. जो स्वतः अंधारात आहे तो दुसऱ्याला प्रकाश देऊ शकत नाही. म्हणून संत, सद्गुरू आणि अनुभवी महात्म्यांच्या वचनावर श्रद्धा ठेवा. ज्ञानाला वय नसतं, सत्य हे सत्यच असतं. देव भावाचा भुकेला आहे. शबरीने फक्त प्रेम दिलं, सुदाम्याने फक्त पोहे दिले, विदुराने साधं अन्न दिलं, पण देवाने त्यांना स्वतःचं मानलं. कारण देवाला सोन्याचा मुकुट नको, प्रेमाचं हृदय हवं. मंदिरात लाख रुपयांचा हार अर्पण करण्यापेक्षा एकदा डोळ्यात प्रेमाश्रू घेऊन विठ्ठला म्हणा, तो नक्की ऐकेल. संत समाजाचे डॉक्टर आहेत. शरीर आजारी असेल तर आपण डॉक्टरकडे जातो, पण मन आजारी असेल तर कुठे जातो? मत्सर, अहंकार, लोभ, क्रोध, द्वेष, ईर्ष्या हे मनाचे रोग आहेत. या रोगांवर औषध म्हणजे कीर्तन, नामस्मरण, हरिपाठ आणि सत्संग. संत मनाला औषध देतात.
त्यामुळे कीर्तन हे फक्त मनोरंजन नसून आत्म्याचं उपचार केंद्र आहे. वारकरी संप्रदायाचा महान संदेश. वारकरी संप्रदायात कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. विठ्ठलाच्या दारी सर्व समान. तिथे जातीचा अभिमान नाही, पैशाचा गर्व नाही, विद्येचा अहंकार नाही. फक्त एकच ओळख, मी विठ्ठलाचा दास. याच भावनेने लाखो वारकरी पंढरपूरची वारी करतात. त्यांच्या पायाला फोड येतात, पण चेहऱ्यावर आनंद असतो. कारण भक्तीचा आनंद हा जगातील कोणत्याही सुखापेक्षा मोठा असतो. नामस्मरण म्हणजे आत्म्याचा श्वास. जसं शरीराला श्वास आवश्यक आहे, तसंच आत्म्याला नाम आवश्यक आहे. नाम घेतल्याने मन स्थिर होतं, भीती कमी होते, संकट सहन करण्याची शक्ती मिळते आणि मृत्यूची भीतीही कमी होते. ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या आयुष्यात आशा असते. आजच्या तरुणांसाठी संदेश. तरुणांनो, यश मिळवा, मोठे व्हा, शिका, उद्योग करा, पण या सर्वांसोबत भगवंत विसरू नका. कारण करिअर आयुष्य घडवतं, पण भक्ती जीवन घडवते. शेवटचा हृदयस्पर्शी बोध. एक दिवस असा येईल, तुमची संपत्ती इथेच राही, तुमचं घर इथेच राही, तुमची गाडी इथेच राही, तुमचं नावही काळाच्या ओघात विसरलं जाईल. पण भगवंताचं घेतलेलं एक नामही व्यर्थ जाणार नाही. म्हणून आजच संकल्प करा, दररोज किमान 10 मिनिटे मी भगवंताचं नाम घेईन. याच नामाने मन शुद्ध होईल, याच नामाने संसार हलका वाटेल, याच नामाने भवसागर पार होईल. चला सर्वांनी प्रेमाने जयघोष करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. जय जय रामकृष्ण हरी.